वटसावित्री कथा। एकदा सनतकुमार ऋषी महादेवाच्या दर्शनासाठी कैलास पर्वतावर गेले त्यावेळी त्यांनी महादेवांना एक प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की जे केल्यावर त्या व्रतापासून स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते। या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी त्यांना एक कथा सांगितली। तीच ही वटसावित्रीची कथा। मद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता। हा महाज्ञानी, धार्मिक होता, पण त्याला संतती नव्हती। राजगुरूच्या सल्ल्यानुसार राजा व राणीने सावित्री देवीची दररोज 1,00,000 आहुतीसह मंत्रोच्चार करत 18 वर्ष कठीण उपासना केली। त्यावेळी सावित्री देवीने प्रसन्न होत त्यांना आशीर्वाद दिला, तुम्हाला एक कन्यारत्न होईल। पुढे 1 वर्षात त्यांना कन्या होते। पुढे तिचे नाव सावित्री असे ठेवले। यथावकाश सावित्री उपवर झाली। राजाला तिच्या विवाहाची काळजी लागून राहिली, म्हणून अश्वपती राजाने तिला आवडेल असा सर्वगुण संपन्न पती शोधण्यास सांगितले। सावित्रीने राज्याच्या काही प्रमुख ज्येष्ठ मंत्रीगणासह वर शोधण्यास प्रारंभ केला। अनेक नगर पालथे घातल्यावर त्यांना पुढे अरण्य लागले। तिथे तिने सत्यवानास पाहिले व मनाने हाच आपला पती म्हणून वरले। सत्यवानाचा पिता आंधळा व राज्यभ्रष्ट होता, म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत होता। सावित्रीने परत येऊन राजाला सत्यवानास पती म्हणून स्वीकारल्याचे सांगितले। सत्यवान हा शूर, गुणसंपन्न असला तरी तो अल्पायुषी आहे व आजपासून वर्षाने देहत्याग करील। हे देवर्षी नारदांनी अश्वपतीला भाकीत सांगितले होते, म्हणून अश्वपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले। पण सावित्रीने निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला। काही काळ लोटल्यानंतर सावित्रीने नारदांनी सांगितलेले ते भविष्य न विसरता वटसावित्री व्रताचा नियम केला। आपल्या पतीच्या आयुष्याचे 3 दिवस राहिले असून 4था दिवस त्याच्या मरणाचा आहे, हे जाणून त्रिरात्र व्रत केले। 4थ्या दिवशी व्रताची समाप्ती केली। त्याच दिवशी सत्यवानाबरोबर सावित्री अरण्यात गेली। लाकडे ततोडून झाल्यावर सत्यवानाला अतिश्रमाने ग्लानी आली, म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला। थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम स्वतः आला। सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला। सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला, तेव्हा सावित्रीही दुःखित होऊन यमाच्या मागून जाऊ लागली। यमाने तिला परत जायला सांगितले। यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा, कर्तव्य, पतिव्रतेच्या भावना याचे विद्वत्तापूर्वक विवेचन केले। तिची ही वाणी ऐकून यम प्रसन्न झाला। यमाने तिला पतीच्या प्राणाशिवाय काहीही मागायला सांगितले। तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला। यमाने तथास्तु म्हटले, त्यामुळे दिव्यशक्तीने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टीलाभ झाला। तरीसुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिली। यमाने पुन्हा तिला सांगितले की, हे देवी, तुला या चालण्याचे श्रम होतील, तेव्हा तू परत जा। तेव्हा सावित्री म्हणाली की, पतीच्या सान्निध्यात असताना श्रम कोणते? ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच मला गेले पाहिजे। हे तिचे बोलणे ऐकून व पतिनिष्ठा पाहून यमाने तिला दुसरा वर मागायला सांगितले। तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्यांचे राज्य परत मागितले, त्यामुळे तिच्या सासऱ्यांचे राज्य परत मिळाले। तरीसुद्धा सावित्री यमामागून चालत राहिली। वाटेत तिने यमाला सत्पुरुषांच्या सनातन धर्मासंबंधी सांगितले। हे ऐकून यमराजाने तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय तिसरा वर मागायला सांगितला। सावित्रीने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ होण्याचा वर मागितला। तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालत राहिली। वाटेत ती यमाला सांगते की, तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र, स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता, म्हणून तुम्ही धर्मराज ओळखले जाता। हे शुभवचन ऐकून यमराजा संतुष्ट झाला व तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय 4था वर मागायला सांगितला। तेव्हा सावित्रीने सत्यवानापासून मला 100 पुत्र व्हावेत व पतिकुळ वृद्धिगत व्हावे असा वर मागितला। तरीही सावित्री यमामागे जाऊ लागली। वाटेत तिने यमाला साधूंच्या वृत्तीविषयी, सत्पुरुषांच्या गुणांविषयी, त्याच्या परोपकारांविषयी सांगितले। यमराजाने तिच्या ह्या बोलण्याने संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर मागायला सांगितला। तेव्हा सावित्री म्हणाली की, मला स्वर्ग सुख नको, पतीशिवाय मला कशातच सुख मिळणार नाही। तुझे वचन खरे ठरण्यासाठी, सत्यवानाला 100 पुत्र होण्यासाठी, त्यांचे प्राण परत कर। शेवटी यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले व तिला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला। अशा प्रकारे पातिव्रत्याच्या बळावर सावित्रीने आपल्या पतिकुळाचा, पितृकुळाचा उद्धार केला। आपल्या दिव्यशक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीला जीवदान दिले।